निसर्ग आणि माणूस यांच्यातलं नातं नेहमीच जिव्हाळ्याचं राहिलंय. पण गेल्या काही वर्षांमध्ये हे नातं संघर्षात बदलू लागलंय. विशेषतः जंगलाच्या सीमारेषांवर राहणाऱ्या समुदायांसाठी. हा मुद्दा आता फक्त केरळपुरता मर्यादित न राहता संपूर्ण देशभरात चर्चा आणि धोरण निर्मितीचा विषय बनत चाललाय. 2016-17 पासून जानेवारी 2024 पर्यंत केरळमध्ये 919 लोक वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले. तर सुमारे 8,967 लोक जखमी झालेत. ही आकडेवारी केवळ सरकारी कागदांमध्ये बंदिस्त नसून अनेक कुटुंबांच्या आयुष्यांमधील भयानक वास्तव दर्शवतीये. गावं उद्ध्वस्त करणारे हत्ती असतील, बिबट्यांचे मानवी वस्तीमध्ये घुसणं असेल, रानडुकरांचं पिकं उद्ध्वस्त करणं असेल किंवा माकडांचे टोळके नागरिकांच्या घरात थेट घुसणं, ही केरळमधली आजची वास्तविकता आहे. सरकारी अहवालानुसार 941 स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी 273 गावं, पंचायती वन्यजीव संघर्षांचे हॉटस्पॉट ठरल्यात.